पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानवर कूटनीती स्ट्राईक केला। पाकिस्तानी नागरिकांना सार्क देशांचा व्हिसा मिळणार नाही। पुढच्या 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा असे आदेशच आता देण्यात आले। इतकंच नाही तर पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार देखील आता स्थगित करण्यात आला। त्यामुळे भारतानं पाकिस्तानला हा आता सर्वात मोठा झटका दिला आहे। तर नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर एक प्रकारे कूटनीती स्ट्राईक केलेला आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं हा मोठा निर्णय घेतला। पाकिस्तानी नागरिकांना सार्क देशांचा व्हिसा मिळणार नाही, तर पुढच्या 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा। इतकंच नाही तर पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार देखील आता स्थगित करण्यात आला। त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाकिस्तान आता पाण्यासाठी तरसणार आहे। तर कूटनीती स्ट्राईक आपण पाहतो आहोत। पुढच्या 48 तासात भारतामध्ये असणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी देश सोडून जावं। कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारत देशामध्ये वा हद्दीमध्ये आता प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, केंद्र सरकार आक्रमक बनलाय। अटारी चेकपोस्ट बंद करण्यात आली आहे। इतकंच नाही तर सिंधू पाणी कराराच्या स्थगितीची घोषणा देखील करण्यात आली आहे। पाकिस्तानातील भारतीयांनी 1 मे पर्यंत मायदेशी परतावं असं आवाहन देखील भारत सरकारनं केलं आहे। तर पाकिस्तानी व्यक्तींना भारताकडून मंजूर करण्यात आलेले सर्व व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आले आहेत। एका आठवड्याच्या आत वास्तव्य करणाऱ्या पाक अधिकाऱ्यांनी भारत सोडावा। एका दिवसानंतरच भारत सरकारने 5 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि खरं पाहिलं तर हे 5 महत्त्वाचे निर्णय नॉन कायनेटिक ऍक्शन म्हणून आपल्याला कन्सिडर करावे लागतील। नॉन कायनेटिक ऍक्शन म्हणजे पहिल्यात महत्त्वाची गोष्ट जी या ठिकाणी केलेली की पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हाय कमिशन मधले जे पाकिस्तानचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा परत जाण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। अटारी बॉर्डर बंद केलेली आहे, म्हणजेच एक प्रकारे डिप्लोमॅटिक टाईज, त्याचबरोबर पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट याला जे आहे एक प्रकारे स्वल्पविराम पूर्णविराम देण्याचा कार्यक्रम भारत सरकारने या ठिकाणी केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू नदी करार, त्याला जे आहे पॉजवर ठेवलेला आहे। आतापर्यंत 1960 पासून आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाली। भारत आणि पाकिस्तानमध्ये जे आहेत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ले केले, पण तरी सुद्धा 1960चा हा सिंधू नदी करार कुठेही त्या ठिकाणी थांबवण्यात आला नव्हता। अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय आता भारत सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे। फक्त हा करारच त्या ठिकाणी थांबवला नाही, तर मुळात आता सिंधू नदीचं पाणी जर मोठ्या प्रमाणामध्ये भारत अप्पर रायपॅरियन स्टेट असल्यामुळे जर भारतानं त्या ठिकाणी वापरलं तर नक्कीच पंजाबच्या पाकिस्तानच्या पंजाब त्याचबरोबर सिंध प्रॉव्हिन्समध्ये तिथल्या शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसेल आणि पाकिस्तानच्या ऍग्रीकल्चरल इकॉनॉमीला या गोष्टीमुळे फाटका त्या ठिकाणी बसेल। खऱ्या अर्थानं कायनेटिक ऍक्शनच्या माध्यमातून मिलिटरी ऍक्शन घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, पण ते घोषणेच्या माध्यमातून होत नसतं। येणाऱ्या काही काळामध्ये भारत सरकार, भारताचं लष्कर खमकी कारवाई ही पाकिस्तानच्या हद्दीत घुसून करेल अशा प्रकारची आशा आपण करूया, कारण त्या प्रकारची